आता आपण याच्यात बघणार आहेत कॅल्क्युलेटेड कॉलम्स वर्सेस कॅल्क्युलेटेड मेजर्स. तर आता कॅल्क्युलेटेड कॉलम आणि कॅल्क्युलेटेड मेजर्समध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहेत. तर कॅल्क्युलेटेड कॉलम्समध्ये काय आहे, तर कॅल्क्युलेटेड कॉलम्समध्ये आपल्याला नवीन फॉर्म्युला बेस्ड कॉलम ॲड करता येतो. म्हणजे समजा हा आपला टेबल आहे, तर टेबलमध्ये नवीन फॉर्म्युला बेस्ड कॉलम आपल्याला ॲड करता येतो. म्हणजे A+B=C असा नवीन कॉलम आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करता येतो. ओके. आणि कॅल्क्युलेटेड कॉलम्स हे एंटायर टेबलला रेफर करतात. म्हणजे कॅल्क्युलेटेड कॉलम हे पूर्ण टेबलसाठी असतात. ते म्हणजे एक्सेलमध्ये कसं असतं ना, A1 सेल, B1 सेल, C1 सेल, D1 सेल किंवा A2 सेल, B2 सेल असा सेलसाठी कॅल्क्युलेटेड कॉलम्स हे नसतात. ते कॅल्क्युलेटेड कॉलम्स हे पूर्ण एंटायर टेबलसाठी असतात. रेफर्स टू द एंटायर टेबल. आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेटेड कॉलम्स आर इव्हॅल्युएटेड फॉर ईच रो. कॅल्क्युलेटेड कॉलम हे प्रत्येक रोसाठी व्हॅल्यू इव्हॅल्युएट करतात. म्हणजे समजा इथे A+B=A+B, इथं पुढची काहीतरी व्हॅल्यू आहे, तर इथं प्रत्येक रोसाठी तो कॅल्क्युलेट करून ती व्हॅल्यू ते देतात. दे आर इव्हॅल्युएटेड फॉर ईच रो आणि ते टेबलमध्ये विजिबल असतात आपल्याला. म्हणजे कॅल्क्युलेटेड कॉलम्स आपल्याला टेबलमध्ये दिसतात. आता हा इथे या टेबलमध्ये हा कॅल्क्युलेटेड कॉलम आहे, तो आपल्याला इथे दिसू शकतो आहे. कॅल्क्युलेटेड कॉलम आर विजिबल विदिन द टेबल इन द डेटा व्ह्यू. आणि कॅल्क्युलेटेड कॉलम्स रो कॉन्टेक्स्ट अंडरस्टँड करतात. म्हणजे रो वाईज ते व्हॅल्यू देतात. आणि जेव्हा प्रत्येक रोच्या बेसिसवर कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला म्हणजे प्रॉपर्टी डिफाईन करायची असती, कुठली इन्फॉर्मेशन द्यायची असती, तेव्हा कॅल्क्युलेटेड कॉलम्स हे बेस्ट आहेत. म्हणजे प्रत्येक रोमधली व्हॅल्यू महत्त्वाची आणि रोच्या बेसिसवर आपल्याला माहिती द्यायची आहे, तेव्हा कॅल्क्युलेटेड कॉलम्स हे महत्त्वाचे असतात. पण ते कारण ते रो कॉन्टेक्स्टमध्ये इन्फॉर्मेशन देतात. पण जेव्हा ओव्हरऑल आता ह्या A+B=C, पण C या व्हॅल्यूचा ओव्हरऑल सिग्निफिकन्स काय आहे किंवा तो काय ट्रेंड जातो हे याच्यावरनं कळू शकत नाही. तर कळालं, परत एकदा सांगते. कॅल्क्युलेटेड कॉलम्स हे नवीन फॉर्म्युला बेस्ड कॉलम्स असतात, जे की आपल्याला टेबलमध्ये विजिबल म्हणजे दिसतात आपल्याला टेबलमध्ये. आणि ते एंटायर टेबलला रेफर करतात. ते सिंगल सेलसाठी असं नसतात, तर एंटायर टेबलला रेफर करतात. आणि ते प्रत्येक रोसाठी व्हॅल्यू जनरेट करतात. म्हणजे इथं मी खूप सिम्पल एक्झाम्पल घेतलं, A+B=C किंवा A+B इथं फॉर्म्युला आहे, किंवा C म्हणू शकतो आपण इथं A+B=C. तर Cची व्हॅल्यू इथं आपल्याला दिसेल. अशी प्रत्येक रोसाठी ते व्हॅल्यू इव्हॅल्युएट करतात. जेव्हा रो कॉन्टेक्स्टच्या बेसिसवर कुठली प्रॉपर्टी चेक करायची असते आपल्याला किंवा इन्फॉर्मेशन जनरेट करायची असती, तेव्हा ते बेस्ट आहेत. पण जेव्हा ओव्हरऑल याचा ट्रेंड कुठे चालला आहे किंवा ॲग्रिगेशनच्या बेसिसवर जेव्हा आपल्याला विचार करायचा असतो, ओव्हरऑल ॲग्रिगेशनच्या बेसिसवर विचार करायचा असतो, तेव्हा ते युजलेस आहेत. आता दुसरं आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटेड मेजर्स. तर कॅल्क्युलेटेड मेजर्स हे ते काय जनरेट करतात, तर न्यू कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज जनरेट करतात ते. ओके. आता कॅल्क्युलेटेड कॉलम्ससारखेच ते सुद्धा पूर्ण टेबलला रेफर करतात. ते सिंगल सेल ला रेफर करत नाही, ते पूर्ण टेबल किंवा पर्टिक्युलर कॉलम्सना रेफर करतात. टेबल किंवा कॉलम म्हणजे सपोज इथं अजून काही कॉलम्स असतील, कॉलममध्ये इन्फॉर्मेशन असेल, EF वगैरे इन्फॉर्मेशन असेल, पण आपण फक्त कॅल्क्युलेटेड मेजर्स ह्या 2 कॉलमसाठीच काढले, तर तर ते म्हणजे काढता येतात आपल्याला 2 कॉलमसाठी सुद्धा. त्यामुळे ते रेफर कशाला करतात, तर पूर्ण टेबलला किंवा पर्टिक्युलर कॉलमना रेफर करतात. पण पर्टिक्युलर सेलला ते रेफर करत नाहीत. म्हणजे कॅल्क्युलेटेड कॉलम आणि कॅल्क्युलेटेड मेजर्समध्ये हा सिमिलर पॉईंट आहे की ते सेलला रेफर करत नाहीत, तर पर्टिक्युलर कॉलम्सना किंवा पूर्ण टेबलला रेफर करतात. आता कॅल्क्युलेटेड कॉलम्सप्रमाणे ते टेबलमध्ये विजिबल नसतात. म्हणजे कॅल्क्युलेटेड मेजर्स आपल्याला असे टेबलमध्ये दिसत नाहीत. कॅल्क्युलेटेड कॉलम्स आपल्याला टेबलमध्ये दिसत नाहीत. तर ते फक्त आपल्याला व्हिज्युअलायझेशनमध्ये दिसतात. ते फक्त आपल्याला व्हिज्युअलायझेशन म्हणजे चार्ट, मॅट्रिक्स असे जे काही आपले व्हिज्युअलायझेशन जे हे आहेत, व्हिज्युअलायझेशन्समध्येच दिसतात. ते आपल्याला टेबलमध्ये दिसत नाहीत. कॅन सीन ओनली इन द व्हिज्युअलायझेशन ऑर चार्ट.
आणि ते ते कसे इव्हॅल्युएट केले जातात तर बेस्ड ऑन द फिल्टर कॉन्टेक्स्ट. म्हणजे आता हा टेबलमधल्या ह्या आपल्या व्हॅल्यूज आहेत, काही व्हॅल्यूज आहेत, तर याच्यावर आपण काही फिल्टर अप्लाय केले तर ते अप्लाय केलेले फिल्टर इकडे रिफ्लेक्ट होतात. ओके, याच्यामध्ये आपण काही फिल्टर इव्हॅल्युएटेड बेस्ड ऑन द फिल्टर कॉन्टेक्स्ट. याच्यामध्ये आपण काही फिल्टर आपल्या टेबलमध्ये, एक्झिस्टिंग टेबलमध्ये आपण जर काही फिल्टर अप्लाय केले तर ते फिल्टर्स इकडे रिफ्लेक्ट होतात. म्हणजे इव्हॅल्युएटेड बेस्ड ऑन द फिल्टर कॉन्टेक्स्ट. आणि रिकॅल्क्युलेट्स वेन फील्ड्स ऑर फिल्टर्स अराउंड देम चेंज. आणि त्यांच्या आजूबाजूचे फील्ड्स किंवा फिल्टर्स, त्याच्या आजूबाजूचे फील्ड्स किंवा फिल्टर चेंज होतात तेव्हा ते रिकॅल्क्युलेट करतात स्वतःला. म्हणजे फील्ड्स किंवा फिल्टर्सच्या अराउंड आपण चेंज केले तर कॅल्क्युलेटेड मेजर्सचं रिफ्लेक्शन चेंज होतं. म्हणजे समजा पहिला ए आणि बीचा पाय डायग्रॅम अशी दिसती आहे, तर काही आपण फिल्टर्स किंवा हे चेंज केले तर ती अशी दिसेल. म्हणजे दे रिकॅल्क्युलेट्स वेन द फील्ड्स ऑर फिल्टर्स अराउंड देम चेंज. त्यांच्या आजूबाजूचे फिल्टर चेंज झाले तर ते चेंज होतात. म्हणजे कळालं तर कॅल्क्युलेटेड कॉलम्स किंवा कॅल्क्युलेटेड मेजर्स हे एंटायर टेबलला किंवा पर्टिक्युलर कॉलमला रेफर करतात, पर्टिक्युलर सेल्सना दोन्हीही रेफर करत नाहीत. आता कॅल्क्युलेटेड कॉलम काय आहेत तर ते फॉर्म्युला बेस्ड कॉलम आहेत जे की आपल्याला टेबलमध्ये दिसतात. फॉर्म्युला बेस्ड कॉलम आहेत जे की आपल्याला टेबलमध्ये दिसतात आणि ते प्रत्येक रोसाठी व्हॅल्यू जनरेट करतात. त्यामुळे ते रो कॉन्टेक्स्टवर, म्हणजे ते रो कॉन्टेक्स्टवर चालतात. ते प्रत्येक रोसाठी व्हॅल्यू जनरेट करतात. आणि जेव्हा रो कॉन्टेक्स्टच्या बेसिसवर आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन हवी असते तेव्हा ते बेस्ट आहेत, पण जेव्हा ओव्हरऑल ॲग्रिगेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असते तेव्हा ते युजलेस आहेत. आणि तसंच कॅल्क्युलेटेड मेजर्स हे न्यू कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज असतात. ते सुद्धा एंटायर टेबलला किंवा एंटायर कॉलमला रेफर करतात आणि ते टेबलमध्ये दिसत नाहीत. इथे कुठे कॅल्क्युलेटेड मेजर्स आपल्याला इथे टेबलमध्ये, आपल्या या टेबलमध्ये रिफ्लेक्ट होणार नाहीत. ते फक्त व्हिज्युअलायझेशन्सच्या चार्टमध्ये किंवा पाय डायग्रॅम वगैरे व्हिज्युअलायझेशनचे जे काही आहे रिपोर्ट त्याच्यामध्ये दिसतात. आणि ते इव्हॅल्युएटेड बेस्ड ऑन द फिल्टर कॉन्टेक्स्ट. याच्यामध्ये जो काही आपण फिल्टर अप्लाय केला आहे त्याच्या बेसिसवर ते इव्हॅल्युएट होतात. आणि फिल्टर्स किंवा फील्ड्स त्याच्या आजूबाजूचे बदलले तर ते रिकॅल्क्युलेट करतात. असा हा मेजर आणि इम्पॉर्टंट डिफरन्सेस आहेत कॅल्क्युलेटेड कॉलम्स आणि कॅल्क्युलेटेड मेजर्समध्ये. तर आपण आत्ता बघितले कॅल्क्युलेटेड कॉलम आणि मेजर्समधले डिफरन्स. तर कॅल्क्युलेटेड कॉलममध्ये काय होतं, व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होतात बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन इन द ईच रो. प्रत्येक रोच्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होतात. त्यामुळे त्याला रो कॉन्टेक्स्ट म्हणतात. आणि मेजर्समध्ये काय होतं, याच्या उलट मेजरमध्ये काय होतं, व्हॅल्यूज कशाच्या बेसिसवर कॅल्क्युलेट होतात तर इन्फॉर्मेशन फ्रॉम फाईल्स इन द रिपोर्ट. म्हणजे जे काही फिल्टर्स अप्लाय केलेले असतात याच्यामध्ये, फिल्टर्स जे अप्लाय केलेले असतात त्याच्या बेसिसवर व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होतात. फिल्टरच्या बेसिसवर व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होतात म्हणून त्याला काय म्हणतात, फिल्टर कॉन्टेक्स्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला, फिल्टर कॉन्टेक्स्ट. रो कॉन्टेक्स्ट, फिल्टर कॉन्टेक्स्ट. रोच्या बेसिसवर व्हॅल्यू कॅल्क्युलेट होतात म्हणून रो कॉन्टेक्स्ट. फिल्टरच्या बेसिसवर, इथे अप्लाय केलेल्या फिल्टरच्या बेसिसवर व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होतात म्हणून फिल्टर कॉन्टेक्स्ट. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक रोमध्ये स्टॅटिक व्हॅल्यू ॲड केली जाते. त्याच्यामुळे फाईल साईज इन्क्रीज होते. तर याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड केली जात नाही, त्याच्यामुळे कुठलाही प्रकारचा डेटा क्रिएट होत नाही. त्यामुळे नो इन्क्रीज इन द फाईल साईज. त्याच्यामुळे फाईल साईजमध्ये कॅल्क्युलेटेड मेजर्समध्ये फाईल साईजमध्ये चेंज होतं का तर नाही. आणि ह्याच्यामध्ये डेटा कधी रिकॅल्क्युलेट होतो तर जेव्हा डेटा सोर्स रिफ्रेश केला जातो. जे डेटाचा जो सोर्स आहे तो रिफ्रेश केला जातो किंवा कंपोनंट कॉलम, या कॉलममध्ये काही चेंजेस केले जातात. डेटाचा सोर्सच जर का रिफ्रेश केला किंवा कंपोनंट कॉलममध्ये चेंजेस केले तर हे कॅल्क्युलेटेड कॉलम्स स्वतःला रिफ्रेश करतात. आणि कॅल्क्युलेटेड मेजर्स कधी रिफ्रेश करतात स्वतःला, एनी चेंजेस इन द फिल्टर्स विदिन द रिपोर्टमधल्या फिल्टर्समध्ये जेव्हा काही आपण चेंजेस करतो तेव्हा मेजर्स स्वतःला रिफ्रेश करतात. कॅल्क्युलेटेड फिल्टर जेव्हा आपण रिपोर्टमधल्या फिल्टर्समध्ये काही चेंजेस करतो तेव्हा कॅल्क्युलेटेड मेजर्स स्वतःला रिफ्रेश करतात. आणि याचा प्रायमरी यूज काय आहे
तर फिल्टरिंग द डेटा इन द टेबलमधला डेटा फिल्टर करण्यासाठी हे प्रायमरीली वापरतात. आणि ह्याचा प्रायमरी यूज काय आहे? ॲग्रिगेटिंग द व्हॅल्यूज. म्हणजे ओव्हरऑल ॲग्रिगेटेड व्हॅल्यूज हव्या असतील तर कॅल्क्युलेटेड मेजर्स वापरतात. आणि टेबलमधला डेटा फिल्टर करायचा असेल तर कॅल्क्युलेटेड कॉलम्स वापरतात. याचा प्रायमरी यूज काय आहे? तर फिल्टरिंग द डेटा इन द टेबलमधला डेटा फिल्टर करण्यासाठी हे प्रायमरीली वापरतात. आणि ह्याचा प्रायमरी यूज काय आहे? ॲग्रिगेटिंग द व्हॅल्यूज. म्हणजे ओव्हरऑल ॲग्रिगेटेड व्हॅल्यूज हव्या असतील तर कॅल्क्युलेटेड मेजर्स वापरतात. आणि टेबलमधला डेटा फिल्टर करायचा असेल तर कॅल्क्युलेटेड कॉलम्स वापरतात.